नीलम गोऱ्हे लक्षवेधी लावायला आमदारांकडून पैसे घेतात. मर्सिडीज आरोपांना प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊतांचा सनसनाटी आरोप. माहिती आणि पुरावे असल्याचाही दावा. साहित्य संमेलनात बोलताना काही मर्यादा पाळाव्यात. मुख्यमंत्र्यांनी टोचले कान, तर साहित्यिकांनीही पार्टी लाईनवर कमेंट करणं योग्य नाही. फडणवीसांची प्रतिक्रिया. संमेलनातील राजकीय चिखलफेकीची जबाबदारी शरद पवार झटकू शकत नाहीत. संजय राऊतांची तीव्र प्रतिक्रिया, तर संजय राऊतांची भूमिका योग्य असल्याचा पवारांचा दुजोरा. साहित्याच्या मंचावर नीलम गोऱ्हेंनी केलेलं वक्तव्य मूर्खपणाचं. शरद पवारांची टीका, तर साहित्य संमेलन आता राजकीय व्यासपीठ. राऊतांच्या या वक्तव्याशी पवारांची असहमती. गोऱ्हेंवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार. सुषमा अंधारेंचा इशारा, तर शिवसेनेमध्ये गोऱ्हेंमुळे माझा पक्षप्रवेश रोखल्याचाही आरोप. विधानसभा उमेदवारीसाठी नीलम गोऱ्हेंनी पैसे घेतले. नाशिकचे माजी महापौर विनायक पांडेंचा आरोप. वारंवार डिवचलं तर सर्व काही बाहेर येईल. किशोर तिवारींचा इशारा. मराठी केंद्रीय मंत्र्यांनी साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवल्यानं नाराजी. मुरलीधर मोहोळ यांना संमेलनाचे सहकार्यवाह आणि रक्षा खडसेंना कार्यकारी अध्यक्षपद देऊनही दोघंही संमेलनापासून दूर. कृषी मंत्री कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाचा दिलासा. 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर, तर अपिलाचा कालावधी असेपर्यंत मंत्रिपद कायम राहणार. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं. नरेंद्राचार्यजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी अनुयायी आक्रमक. महाकुंभमेळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे नेते पंकजा मुंडे, अभिनेता अक्षय कुमार, IPS विश्वास नांगरे पाटील यांचं पवित्र स्नान. 3 दिवसांनी महाकुंभाचा समारोप. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.